विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज महायुतीमध्ये खलबतं। 2 दिवसात 4ही जागांवरती महायुती नावांची घोषणा करण्याची शक्यता। लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभेची रणनीती। लोकसभेच्या स्ट्राइक रेटनुसार विधानसभेचं जागावाटप होणार। महायुतीत कुणाला किती जागा सोडायच्या हे लोकसभेच्या निकालावरती अवलंबून। मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीची मुदत आज संपतेय। या मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनोरव, त्यांना विश्रांतीची गरज। सामनाच्या अग्रलेखातनं पंतप्रधान मोदींना टोले। निवडणुकांच्या काळात मोदी पप्पू अवस्थेत पोहोचल्याची सामनातनं टीका। राज्यात पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली। पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवरती। शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला। 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, तृणमूल काँग्रेस राहणार गैरहजर। लोकसभेसारखी खटपट विधानसभेला होता कामा नये। आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळायलाच हवा। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य। भाजपनं 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलेला होता। भुजबळांकडनं बैठकीत आठवण। छगन भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात, त्यांनी स्वतःला आवरलं पाहिजे। निलेश राणेंची भुजबळांवर टीका। भाजप मोठा पक्ष असल्यामुळे विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळतील। देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। मित्रपक्षाचा योग्य सन्मान राखला जाईल, फडणवीसांची ग्वाही। आपल्या पक्षाचं मनोबल वाढावं यासाठी सगळेच पक्ष प्रयत्नशील असतात आणि जास्तीत जास्त जागांची मागणी करतात। भुजबळांच्या जागांबाबतच्या वक्तव्याबद्दल प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। राज्यातल्या मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक। मुख्यमंत्र्यांसह 2ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्य सचिव नितीन करीर यांना सूचना। माळशिरस तालुक्यातील गिरवी गावात पाणी टंचाई। गावात पाणी पुरवठा होत नसल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप। संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला लावलं कुलूप। जायकवाडी धरणात 5% पाणीसाठा शिल्लक। धरणातील पाणी आटल्यामुळे धरणाला भेगा, तर पाणी कमी झाल्यामुळे मंदिरं सुद्धा बाहेर दिसू लागली आहेत। सांगलीच्या कडेगाव पाणी संघर्ष समितीचं प्रांताधिकारी, टेंबू ऑफिस मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक कडेगाव यांना पत्र। पिण्यासाठी आणि शेतीसाठी टेंबू योजनेचं पाणी मिळावं अशी मागणी। पुढचे काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट। विदर्भात पहिल्यांदा 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याचा अंदाज। देशभरात सरासरीच्या 106% पाऊस पडणार, हवामान खात्याकडून शक्यता व्यक्त। मुंबईसह उपनगरात पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता। नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवरती मान्सून पूर्व कामांसाठी पाणी पुरवठा बंद। मुंबईच्या चेंबूरमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद। महानगरपालिकेनं जलवाहिन्या जोडणीचं काम हाती घेतलं जाणार आहे, त्यामुळे पाणी बंद। पॉलिटेक्निकसाठी प्रवेश उद्यापासून। राज्यातील 390 महाविद्यालयांमध्ये 1,05,000पेक्षा अधिक जागा। यंदा 3 फेऱ्या राबवल्या जातील। माथेरानमध्ये ऑगस्ट महिन्यात पॉड हॉटेल सुरू होणार। माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी निर्णय।
फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय कॉल क्रमांक ब्लॉक करा. केंद्राचे रिलायन्स, जिओ, वोडाफोन आयडिया आणि BSNLला आदेश. आंतरराष्ट्रीय कॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा निर्णय. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्यांचं सर्वेक्षण सुरू. गॅस गळती आणि सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याला SIT चौकशीसाठी समन्स. भूखंड आपला असल्याचं रेल्वे पोलिसांनी कशाच्या आधारे दावा केला, तपास सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी होर्डिंगसाठी सिडकोकडे ठोस धोरण नसल्यानं हायकोर्टाचे सिडकोला खडेबोल. घाटकोपर दुर्घटना घडली नसती तर तुमचे डोळे उघडले नसते, हायकोर्टानं सुनावलं. पावसाळ्यापूर्वीच मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती. टनेलमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याचं लक्षात येताच नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता. कोस्टल रोडच्या एक्सपान्शन जॉईंट्स दरम्यान पाणी गळती. यामुळे कोस्टल रोडला अजिबातच धोका उद्भवणार नाही, तर वाहतुकीवरती सुद्धा परिणाम नाही. कोस्टल रोड संदर्भात प्रशासनाकडनं स्पष्ट. बर्फीवाला पुलाची पातळी वाढवून बर्फीवाला पूल गोखले ब्रिजला जोडण्याचं काम 14 एप्रिलपासून सुरू. 30 जूनपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती. समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर नागपूर मुंबई हा अंतिम टप्पा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार. MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ABP माझाला माहिती. नालेसफाईच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारण्यास BMCकडनं सुरुवात. सर्व कंत्राटदारांना मिळून 54 लाखांचा दंड ठोठावला, तर मुंबई शहर भागातील कंत्राटदारांना सर्वाधिक 31 लाख रुपयांचा दंड. मुलींच्या शिक्षणाला प्रचंड विरोध असणाऱ्या नाथजोगी समाजातील पहिली मुलगी 10वी पास झाली आहे. भंडाऱ्याच्या कोदामेंढी गावातील रमाबाई चव्हाणनं 10वी मध्ये मिळवले 61%. पंढरपूरमधनं वारकरी भाविकांचे चोरीला गेलेले 62 मोबाईल फोन पोलिसांना सापडले. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोलापुरात झालेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका. पापरी गावातील केळीच्या बागा जमीनदोस्त. 2.25 एकरावरील केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान. वर्ध्याच्या नंदोरी परिसरामध्ये वादळाचं तांडव. शेकडो इलेक्ट्रिक पोल जमिनीवरती कोसळले. घराचं छतही उडालं. या वादळी वाऱ्यांमुळे मोठं नुकसान. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेल्यावर काल संध्याकाळी अर्धा तास पावसाच्या सरी. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. रत्नागिरीच्या दापोली बस स्थानकात डिझेल संपल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या रखडल्या. बसेस वेळेत न सुटल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा. मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणात विविध राज्यातनं 5 जणांना अटक. NIA आणि राज्य पोलिसांची संयुक्त कारवाई. मुंबईच्या धारावी परिसरात भीषण आग. आगीमध्ये 6 जण जखमी. अग्निशमन दलाकडनं आग नियंत्रणात. नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य 3घांवर धारदार शस्त्रानं वार. रस्त्यावरती वाढदिवस साजरा करताना गोंधळ घालणाऱ्यांना हटकल्यानं जीवघेणा हल्ला. पालघरच्या जव्हार मोखाड्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. राजेवाडी येथील देवराम वळवी यांनी वर्षभरापूर्वी उभारलेलं घर कोसळलं. घर कोलमडल्यानं देवराम वळवी यांनी गळफास घेतला. सांगलीच्या चांदोली धरणाच्या सांडव्याच्या भिंतीजवळ पर्यटकांचा धिंगाणा. धरणाच्या सांडव्यातील डेड स्टोरेज गेटच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजांच्या डुबक्या. मात्र हुल्लडबाजांना रोखण्यासाठी धरणावर एकही सुरक्षा रक्षक नाही. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील बारडवाडीमध्ये मुलाकडनं आईची हत्या. पेरणीच्या वादातनं डोक्यात खोरं मारून हत्या केल्याची माहिती. प्रेम प्रकरणातनं एका तरुणानं दुसऱ्याला कारने उडवलं. पिंपरी चिंचवडमधली धक्कादायक घटना. तरुण गंभीर जखमी. आरोपी सुशील काळे अटकेत. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका वकिलानं
त्याच्या मुलाच्या मदतीनं मित्राची हत्या केली। जरीपटका पोलिसांकडून आरोपी बाप लेकाला अटक। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात मद्यधुंद कार चालकानं नागरिकांना उडवलं। नागरिकांना धडक दिल्यानंतर चालकानं 3 किलोमीटरपर्यंत गाडी पळवली। घटनेमध्ये 2 वाहनधारक जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।